नमस्कार. आम्ही SPM पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी आज आपणासमोर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित संगीत उत्तर क्रिया या नाटकातील दुसऱ्या प्रवेशाचे वाचन करणार आहोत. पात्र परिचय. मी विराज पुरुषोत्तम पुंडलिक कोंडण्णा. मी वरदभूषण तपस्वी ढोंडण्णा. प्रवेश दुसरा. दिवस मोठे कठीण आले खरे. ही माधवराव बल्लाळ पेशव्यांची राजवट म्हणजे शुद्ध राकटपणाचं राज्य. त्यात हसायची चोरी, बसायची चोरी, कायची चोरी, उठ की लढ या वाचून या झुंजार रावांना दुसरं काही सुचत नाही. वास्तविक हा गडी कोणत्या भानकदळ एकांड्या शिलेदाराच्या पोटी जन्मास यायचा, तो वाट चुकूनच्या श्रीमंत नानासाहेब पेशव्यांच्या पोटी आला म्हणून राजा झाला. नाहीतर राजेपणाचे याच्यात काडीचे देखील नाही. याचा आजा तो बाजीराव काय थोडा लढवय्या होता, पण मस्तानीच्या महालातील रंग लुटण्याची रसिक राजकळी त्याच्यात होतीच की. त्याचा बाप नानासाहेब अहो केवढा प्रतापी. अटकेपासून रामेश्वरापर्यंत नुसत्या निरोप्या करवी करभार यावा, दडभार हलावा, पण स्वतः स्वारी किती रंगेल, किती रसिक असे. छे, या माधवराव सारखा नीरस पेशा झालाच नाही बाबा कधी. हे शनिवार वाड्यात असले ना की त्या राजवाड्याची राजकळा गेली म्हणून समजा. अहो राजा म्हटलं की 10 गायकिणी, 10 नायकिणी, 10 गवय्ये, 10 बजवय्ये, 10 विनोदक, 10 विदूषक, 10 दास, 10 दासी सदा हसत खिदळत आहेत. गाणी नाचणी चालू आहे. कोट्या कोटीक्रम चुगल्या चकाट्या पिटत आहेत आणि त्यात रंगून राजा गादीवर लोळत आहे. असा शोभायचा. असा राजा त्या दादासाहेबांच्या पोटी आला तरच येईल. नाही, कारण ते दादासाहेब राजवाड्यात धनी असले ना की आमच्यासारख्या कसलेल्या विदूषक विनोदकांच्या गुणाचं काहीतरी चीज होतच. पण हे आमचे माधवराव वाड्यात धनी. शनिवार वाड्याचे रंगेल राजमंदिरास त्यांनी एखाद्या उदगीरचं रक्ष रण मैदान करून सोडलेच म्हणून समजा. ज्याच्या त्याच्या डोक्यावर याच्या करड्या भुवयाची वाकडी तरवार सदा लटकलेली. अहो राजांनी लढाया मारल्याच पाहिजेत, पण त्या भाडोत्री घोडदळाकडून परस्परे माराव्या ना. राजेच जर सारखे स्वारीच्या घोड्यावर बसत राहिले तर राजगाद्या लोळत कोणी पडायचं? गोमाशांनी. हे कोण? दादासाहेबांचे पुजारी ढोंडण्णा शास्त्री का? या शास्त्री बुवा या या. काय कोंडण्णा शास्त्री, अहो आहात तरी कुठे? भरली तुमची साऱ्यांची 100 वर्षे भरली. अहो उत्तर हिंदावर पानपताचा सूड घेण्यासाठी स्वारी करण्याचे ठरवले आहे या माधवरावांनी. अरे मरू देत त्यांना. पानपतचा म्हडे सूड घेणार, जशी काही पानपतची मेलेली पिढीच्या पिढी पुनर्जिवंत करणार आहेत. विशी-तिशीच्या आतच मरण्यास योग्य ह्या अशा जनकोजी, विश्वासराव, भाऊसाहेब, यशवंतराव पवारासारख्या प्रजेच्या महाराष्ट्रात सध्या नुसता पूर आलाय. मरते जाऊन तिथं दिल्लीकडे. पण पूर्व पुण्याच्या आयुष्याची दोरी बळकट असलेल्या आमच्या दादासाहेबांसारख्या, ताराऊसारख्या किंवा अस्मादिकांसारख्या उपयुक्त जीवास लवकर लवकर शिवण्याची पेशवाईची वाट लागतो, तरी मृत्यूची छाती नाही आणि इच्छाही नाही. त्यातही आम्ही तर राजवाड्यातले एक शास्त्री, ज्योतिषी. मुहूर्त पाहून दिला की आमचं काम संपलं. पण शास्त्री बुवा, तुम्ही राज्यातले ज्योतिषीच नाहीत तर एक लढाऊ जहागीरदार आहात. माधवरावांनी अशा झाडून साऱ्या ऐत खाऊन जहागीरदारास त्यांच्या जहागिरीच्या कराराप्रमाणे स्वतः लढाईवर भाग जाण्याची सक्त आज्ञा सोडली आहे. अरे तरीही मला ती आज्ञा लागू पडत नाही, कारण आमच्या आजोबांना मूळ बुंदेलखंडातून बाजीरावांनी इकडे आणले, ते वाड्यात ज्योतिष म्हणून ठेवण्यास. पुढे आमचे वडील 4 उन्हाळ शिलेदारांच्या नादी लागून लढाईवर जाऊ लागले आणि त्या स्वारीवर 100-200 पथक घेऊन नित्य जावे म्हणून त्या खर्चासाठी जागीरदारी मिळाली. पण आजोबांनी मला त्या उन्हाळ व्यवसायात न घालता मूळची ज्योतिषविद्या आणि शास्त्रविद्या शिकवली. अरे ब्राह्मणांना घोड्यावर बसणे धर्मबाह्य म्हणून त्यांनी मला जन्मात घोड्यावर देखील बसू दिलं नाही. नानासाहेबांच्या वेळी मलाही त्यांनी वाड्यातील ज्योतिषी म्हणूनच नेमले आणि पुढे आमचा विनोदी गमत्या स्वभाव पाहून त्यांचं मनोरंजन करण्याचे अगदी अंतस्थ कामे आमच्याचकडे दिले. पुढे दादासाहेब आले आणि त्यांनी आम्हाला साफ सांगून टाकलं की तुला मी पेशवाईच्या विनोदक विदूषकांचा आणि दासदासींचा मुख्य विश्वासू सरदार नेमला आहे. तू वाड्यातून हलत जाऊ नकोस. पुरुषात ज्योतिष सांगत जा.
बायकात पोथी पुराण वाचत जा, सर्वांस हसवीत जा, स्वतः खात जा, खिदळत जा, नि आमच्याकडे वाड्यातील झाडून आर्या अंतस्थ कुलांगड्यांची वार्ता पोचवीत जा. बस ही आमची कामगिरी जोवर आम्ही एकनिष्ठपणे करीत आहोत तोवर आम्हा स्वारीवर धाडणारे नाहीतर आमची जाहीर जप्त करणारे हे माधवराव कोण? पण शास्त्री बुवा, हे शहाणपण या माधवरावा शिकवावे कोणी? अहो, ते दादासाहेब शाण्याचे ऐकत नाहीत म्हणतात, पण ते निदान तुम्हा आम्हा शागिर्दांचं तरी ऐकतात. परंतु या रावसाहेबांपुढे शाण्याचं काय, शागिर्दारच काय, कोणाचं काही चालत नाही. तो राघोबा पुरवला पण राघोबा नको. तुमची तरी हे सारे माधवरावांच्या तोंडावर सांगण्याची छाती आहे का? छाती? अरे त्याच्या बापाबरोबर, प्रत्यक्ष नानासाहेबांबरोबर मांडीशी मांडी लावून हातावर हात मारून हसलो खेळलोय आम्ही. आम्हास हा माधवराव म्हणजे कालचा पोरगा. पुनर्ज्योतिषावर जसा दादासाहेबांचा विश्वास तसा रावसाहेबांचाही आहे. ह्यास्तव एक विद्वान ज्योतिष म्हणून तरी ते मला अगदी टाकाऊ समजत नाही. पण जहागिरी खाऊन वेळी लढाईला जाण्याचे नकारणे आणि असे मरणाला भिणे तुम्हालाही थोडे काळीमा लावणारच नाही का? हां, आमच्यासारखे जे नुसते शास्त्री आणि पुजारीच आहेत त्यांना देखील लढाईवर धाडते तर मात्र माधवरावास खरा बोल लावता येतो. अरे ढोंडण्णा, मी मरणास भीतो म्हणून लढाईवर जाण्याचे टाळीत आहे का? अरे माझ्या कुंडलीवरून माझे आयुष्य 102 वर्ष, 2 महिने, 2 घटी, 2 पळे, 2 विपळे असे ज्योतिष स्पष्ट सांगता मला त्याच्या आधी प्रत्यक्ष यम देखील मारू शकणार नाही. मग का अब्दाली कोणत्या झाडाचा पाला? पण मुळात ते उत्तर हिंदवरच्या लढाईचे तत्व मला मान्य नाही. दिल्लीवर मुद्दाहून जाऊन त्या गिलछांच्या नाकात काड्या घालीत बसणे हा निवळ खोडसाळपणा नव्हे काय? आपलं पुणे बरं की आपण बरं अशी परक्यांची निष्कारण भांडण कोणी उकरून काढू नयेत म्हणून तर आपल्या सत्वशील आणि सहनशील परमपूज्य पूर्वजांनी सिंधू नदीची आपल्या हिंदूस अटक घालून दिली. तो पृथ्वीराज पहा, मोहम्मद गोरी जर काबूलहून दिल्लीवर येऊ शकला तर काय पृथ्वीराजाला दिल्लीहून काबूलवर चढाई करून जाता आली नसते का? पण तो खरा हाडाचा हिंदू. आपण अटक ओलांडून गेला नाही. मोहम्मद घोरीच जेव्हा ती अटक उतरून अगदी दिल्लीला भिडला तेव्हा मग काय ते त्याने आपल्या तरवारीचं पाणी त्याला चाखवले. तसा येऊ द्या गिलछाला पुण्यात, मग बघा कोंडण्णा ज्योतिषी कसा विजेच्या ज्योतिष सारखं त्याच्या हातात शास्त्री, तुटून पडतो ते तुम्हाला दिसेल. तसंच एखादा बाका प्रसंग आला तर आम्ही लढूच लढू. पण अशा नसत्या भांडणात तुझ्यासारख्या पुजार पाडक्यांनीच मरावे. अरे तू मेलास तर पूजा चालविण्यास भटांची कार्टी घरोघर पडली आहेत. पण माझ्यासारख्या ज्योतिषी मेला तर ज्योतिष विद्या विधवा होईल रे, विधवा. खरोखर हिंदू धर्मात सिंधू नदीची अटक जशी आमच्या धर्मकारांनी घालून दिली तशी महाराष्ट्र धर्मास मुळामोठीची अटक त्यांनी घातली असती तर किती बरं झालं असते नाही? वास्तविक पुण्याचे राज्य पेशव्यास पुरे आहे. पानपतची विकश श्राद्धे घेऊन सव्यपसव्य करत बसण्या इतका मी तरी काही रिकाम टेकडा नाही आणि खोडसाळही नाही. पहा बुवा, स्नेही म्हणून मी तुला आपली वेळीच बातमी पोचवली आहे. तू वाड्यातच राहिलास तरी मला हवाच आहेस. ज्या दादांच्या पक्षाचा मी त्याच पक्षाचा तू. बरं, जातो आता, पूजेची वेळ झाली ना. या कोल्ह्यानंच माझी काहीतरी चुगली माधवरावांकडे केली असावी. आता दादा माझ्या तंत्राने चालतात हे याला पाहवत नाही म्हणून मला लढाईवर मारविण्याचा याचा डाव दिसतोय. ठीक बच्चनजी, मी पण माधवरावास गाठून असा काही बनाव बनवितो की स्वारीच रद्द व्हावी व मला तरी जावं लागू नये. आणि ते न साधता जर मला जावंच लागलं तर ह्याच्या गळ्यालाही माझ्याच बरोबर लढाईचा गळफास लागावा. दादांचे दोन्ही कान याच्या एकट्याच्या आधी नाहीच लागू देणार. धन्यवाद.